भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र हे उत्तर महाराष्ट्रातील सूर्यकन्या तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले महानिर्मिती केंद्र. भुसावळ वीज निर्मिती केंद्राचा प्रवास हा 1968 मध्ये 62.5 मेगावॅट पासून सुरू झालेला व सध्या अत्याधुनिक असलेल्या 500 मेगावॅट व 660 मेगावॅट संचांपर्यंत येऊन पोचलेला. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने उत्कृष्ट कामगिरीचे, उत्कृष्ट व्यवस्थापनेचे, पाणी वापराच्या मापदंडाचे, पर्यावरणाच्या मानकांचे, वेळेत कोळसा अनलोड करण्याचे आणि असे अनेक विक्रम साध्य करून पुरस्कार मिळवलेले आहेत. महानिर्मिती स्तरावर ब्लॅक डायमंड अवॉर्ड तसेच यांत्रिकोत्तम अवॉर्ड अनेक वेळा प्राप्त केला. फक्त वीज निर्मिती क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात व सांस्कृतिक क्षेत्रात देखील दीपनगरने आपले स्थान उंचावत ठेवलेले आहे. दीपनगर वसाहतीमधील रस्ते देखील दररोज फुलांनी आच्छादलेले असतात. जणू दररोज कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागतच करत असतात. एवढा सुंदर निसर्ग इथे आणि फक्त इथेच मिळू शकतो. नमस्कार. जमलेल्या सर्व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या औष्णिक विद्युत केंद्रातून श्री संजय शिवाजीराव देशमुख हे प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. श्री संजयजी देशमुख यांचा जन्म 24 ऑक्टोंबर 1966 रोजी ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगाव येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे महात्मा गांधी विद्यालय वरणगाव येथूनच पूर्ण केले. पुढे पदवीचे शिक्षण हे नाहटा कॉलेज भुसावळ येथून पूर्ण केले. BScचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना जळगाव स्थित बेन्झोकेम या केमिकल कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तेथे त्यांनी 5 वर्ष काम केले. पुढे गीतांजली केमिकल्स जळगाव येथे नोकरी मिळवली व तेथे देखील 4 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी तेथे नोकरी केली. पुढे तो सुवर्ण दिवस आला. 25 सप्टेंबर 1996 रोजी त्यांनी महानिर्मिती पूर्वाश्रमीची MSCBमध्ये नोकरी मिळवली. सुरुवातीस त्यांना महानिर्मितीमधील सर्वात मोठा असलेला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात पोस्टिंग देण्यात आली. तेथे देशमुखजी हे ज्युनियर लॅब केमिस्ट म्हणून कामास सुरुवात केली. प्रायव्हेटमधील केमिकल फॅक्टरीचा अनुभव त्यांना येथे खूप कामात आला व सुरुवातीपासूनच अचूक टेस्टिंग व बिनचूक नोंदी तसेच प्रसंगानुसार ऑइल व वॉटरचे मॉडिफिकेशन त्यांनी केले. चंद्रपूर येथे 3 वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांची प्रशासकीय बदली ही नाशिक औष्णिक विद्युत केंद्रात झाली. नाशिक येथे देखील 210 मेगावॅट संचांमध्ये त्यांनी कामास सुरुवात केली. देशमुखजींचा मनमोकळा स्वभाव व नेहमी आनंदी राहण्याची त्यांची सवय यामुळे अत्यल्प काळात वरिष्ठ व सहकाऱ्यांना सर्वांना आपलेसे करून घेतले. नाशिक येथे देशमुखजींनी तब्बल 14 वर्ष सेवा दिली. 2013 मध्ये नाशिक येथून देशमुखजींची बदली ही आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली. येथे सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांची पदोन्नती देखील झाली. 210 मेगावॅट संचांमध्ये काम करत असताना काही वर्षांपूर्वी येथील DM प्लांट हा अनेक वर्षांपासून बंद होता. पुनर्जीवित करण्यात आला. त्यामध्ये देशमुखजींनी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा ही विना अपघात पूर्ण केली. देशमुखजींच्या परिवाराबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे वडील हे वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी
येथे कार्यरत होते व आई ह्या गृहिणी होते. सन 1999 मध्ये त्यांचे लग्न सौ माणिक मॅडम यांच्याशी झाले. माणिक मॅडम ह्या देखील MA BEdचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व काही काळ त्यांनी प्रायव्हेटमध्ये टीचिंगचे काम सुद्धा केलेले आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. शिवम देशमुख याने BE व MBAचे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या अन्सिया या पुणे स्थित IT कंपनीमध्ये नोकरी करत आहे. देशमुख परिवार हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे असून संजयजी यांना महानिर्मितीच्या संपूर्ण प्रवासात समर्थपणे साथ लाभली ती माणिक मॅडमची. सेवानिवृत्तीनंतर देशमुख साहेब हे नाशिक येथे स्थायिक होणार आहेत. तरी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे श्री संजयजी देशमुख यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी LH मेदुकर, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, WTP 210ला कार्यरत आहे. श्री देशमुख साहेब असिस्टंट केमिस्ट म्हणून स्वाचाबला काम करत आहे आणि गेल्या 28 वर्षापासून महाजनकोला कार्यरत आहे. त्यांनी DM प्लांट, सॉस लॅब, सॉफ्टनिंग प्लांट, हायड्रोजन प्लांट, क्लोरिनेशन प्लांट, STP, ETP सर्वच ठिकाणी नेले काम केलेलं आहे. DM प्लांटला नेहमी आपल्या कुठे ना कुठे अडचण येतात त्यांनी साहेब नेहमी आम्हाला मदत करत असतात आणि जेव्हा साहेब रिटायर होईल त्यांची जाणीव आम्हाला भासेल, त्यांची उणीव भासेल आम्हाला. आणि माझ्या वतीने आणि माझ्या शिक्षणाच्या वतीने साहेबांना माझ्याकडून अनेक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी CD पाटील, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ. आमच्या विभागातून आमचे मित्र श्री संजय देशमुख 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून या 31 तारखेला रिटायर होत आहे. आणि गेल्या 28 वर्षांपासून आमचे आणि त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. त्यांची जॉईनिंगच चंद्रपूरला झालेली होती आणि तेव्हापासून त्यांच्याबरोबर मला कामाचा योग आलेला आहे. विविध स्पॉटवर त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. त्यांची कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकता ही वाखाणण्याजोगी आहे. त्यांचं विशेष कौतुक इथं यासाठी की इथं बऱ्याच वर्षापासून DM प्लांट बंद होता. तो रिस्टोअर करण्यामध्ये त्यांचा खूप मोठं योगदान आहे. आणि अजूनही DM प्लांटमध्ये काहीही अडचण आल्यास ते एक ट्रबल शूटर म्हणून आम्हाला खूप मदत करत असतात आणि याच्या पुढेही त्यांची मदत आम्हाला वारंवार लाभेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर अशा संजय देशमुख साहेबांना माझ्याकडनं व माझ्या संपूर्ण विभागाकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी विजयकुमार बोदडे, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ. आज माझे मित्र तथा सहकारी श्री देशमुख संजय देशमुख सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांनी प्लांटमध्ये प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सॉफ्टनिंग प्लांटमध्ये विशेषतः जेव्हा पाण्याचं कॉन्टॅमिनेशन वाढलं, हार्डनेस वाढत गेला, सातत्याने वाढत गेला, त्यावेळेला त्यांनी ते आम्हाला भरपूर सहकार्य केलं व त्यावेळेस त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग झाला आणि हार्डनेस कमी करायला आम्हाला मदत मिळाली. त्याचप्रमाणे DM प्लांटला जेव्हा ॲसिड लिकेज झाले, टँक लिकेज झाली, त्यावेळेला त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. धावपळ करून ॲसिड लिकेज असताना त्यांनी प्लांटला म्हणजे वाचवलं. धन्यवाद. आणि त्यामुळे त्यांचा जो उर्वरित काळ आहे तो सुखी समृद्धी आणि यशाचा जावं हे आमच्यातर्फे व आमच्या विभागातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार, मी प्रवीण तायडे, टेक्निशियन 2 जलप्रक्रिया विभागामध्ये कार्यरत आहे. आमच्या विभागामध्ये श्री देशमुख साहेब आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर देशमुख साहेब हे नेहमी हसत खेळत आमच्याशी वागत असत. मनमिळावू स्वभाव त्यांचा आहे. कधीही त्यांनी आम्हाला असं साहेबाची वागणूक अशी दिलेली नाही आहे. कधीही ते सांभाळून घेत असतात आम्हाला. त्यांच्याबद्दल अनुभव जर सांगायचा झाला तर बॉयलर मेंटेनन्सकडील कंडेन्सर क्लिनिंगच्या वेळेस म्हणजे कंडेन्सर क्लिनिंग करत असताना जे इश्यू चालू होते ते त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी कंडेन्सर क्लिनिंगला जे योगदान दिले त्याबद्दल आम्हाला खूप त्यांचे सहकार्य झाले जलप्रक्रिया विभागाला. आणि सॉफ्टनिंग प्लॅनमध्ये सुद्धा
पाण्याचे ॲनालिसिस वगैरे हार्डनेस कमी करणे अशा कामातसुद्धा त्यांचा खूप मार्गदर्शन लाभत असते आणि त्यांचे हे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला यापुढे मिळणार नाही याची आम्हाला खंत वाटत आहे. त्याच्यानंतर त्यांच्या पुढील आयुष्य आरोग्यदायी निरोगी आणि सुखसमाधानाचे जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, मी महेंद्र धनगर, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ जलपेगावात कार्यरत आहे. आज आमचे श्री एस देशमुख साहेब हे प्रदीर्घ त्यांच्या 28 वर्षाच्या महानिर्देश सेवानिवृत्त होत आहेत. देशमुख साहेबाबद्दल बोलायचं म्हटलं तर देशमुख साहेबांचा स्वभाव हा एकदम अत्यंत मनमिळाऊ, सर्वांशी प्रेमाने वागणारी आणि कार्याप्रती तत्पर. त्यांनी जी 28 वर्ष सेवा केली ती मनोभावी केली आणि त्यांनी जलप्रक्रिया विभागातील सर्व सेक्शन जसे सॉफ्टनिंग प्लांट, DM प्लांट, श्वास लॅब, जनरल लॅब सर्व ठिकाणी त्यांनी कामं केली. आणि साहेबांचं एक असं प्रसंग सांगायचं म्हटलं तर DM प्लांटचं जे ॲसिड टँक आहे ती सकाळी 6:30 वाजता फुटलेली होती आणि साहेबांना तो गंध आला. त्यावेळी साहेबांनी तत्काळ त्यावरती ॲक्शन घेऊन सना जे 25 MGची आमची टँक भरलेली होती पूर्ण ॲसिडची, ते ॲसिड त्यांनी DM प्लांटमध्ये शिफ्ट केलं, रिजनेशन टँक भरली आणि तत्काळ रिजनेशन करून सना जे वाया जाणारं होतं 25 MT ते त्यांनी वाचवलं आणि म्हणजे महानिर्मितीचं त्यांनी ते नुकसान होणार होतं ते नुकसान भरपूर केलं. असे भरपूर प्रसंग साहेबांच्या कारकिर्दीत घडले होते. असे आमचे कार्यतत्पर श्री देशमुख साहेब आज रिटायर होत आहेत, तरी त्यांना त्यांचे पुढील सेवानिवृत्तीच्या काळानंतर येणाऱ्या काळात सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत शिंदे, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ 210 मेगावॅट. आज आदरणीय देशमुख सरांचा निवृत्तीचा दिवस आहे. तसं पाहायला गेलं तर माझ्यासाठी हा म्हणजे संमिश्र भावना आहेत आता माझ्या, जे भावनिकसुद्धा आहे आणि आनंदीसुद्धा आहे. भावनिक यासाठी की सुरुवातीला मी जेव्हा नवीन जॉईन झालो त्यावेळी सुरुवातीला मला सरांच्या अंडरच काम करण्याची संधी मला मिळाली आणि आता काम इतकं वेळ काम केल्यानंतर आता उद्यापासून सर आपल्यासोबत नसणार आहेत, या भावनेने थोडासा मी भावनिक आहे. दुसरी गोष्ट आनंदी मी यासाठी आहे की जवळजवळ आता 28 वर्ष काम केल्यानंतर त्यांना उर्वरित आयुष्य त्यांच्या हिशोबाने जगता येईल, व्यवस्थित जगता येईल यासाठी मी आनंदीसुद्धा आहे. दुसरा विषय असा आहे की सरांच्याबरोबर काम करताना काही ठळक गोष्टी मला जाणवलेल्या आहेत, मी त्या इथं नमूद करण्याचा प्रयत्न करतो आहे. सुरुवातीला ज्यावेळी मी DM प्लांटला सरांच्या अंडर ट्रेनिंग घेतलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी स्वतः टीचिंग बॅकग्राऊंडमधून आल्यामुळं सरांचा जो स्वभाव होता तो मला अगदी गुरुसमान वाटला. त्यामुळं त्याने मला ट्रीट करतानासुद्धा अगदी विद्यार्थ्यासारखं केलं आणि जितकं ज्ञान मला देता येईल तितकं नॉलेज मला देता येईल तेवढं त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचा नक्कीच मी डेलीच्या माझ्या कामामध्ये उपयोग करेन त्याचा आणि सरांनी जे काय मला नॉलेज दिलेलं आहे ते मी अप्लाय करेन. दुसरा विषय अजून असा आहे की काही 2-3 गोष्टी मला ठराविक जाणवलेल्या आहेत. त्या अशा आहेत की सरांच्याकडनं पाहताना सरांची कामाची शैली अशी आहे की ते कर्तव्याच्या बाबतीत अगदी तत्पर आहेत, म्हणजे अगदी कर्तव्यदक्ष आहेत. दुसरा विषय असा आहे की ते कामाशी अतिशय प्रामाणिक आहेत स्वतःसुद्धा आणि त्यांच्या आजूबाजूला जी लोकं आहेत त्यांच्यासोबत काम करणारी त्यांच्यासोबतसुद्धा ते त्याच पद्धतीनं ते असावेत हा त्यांचा एक अट्टहास असतो आणि त्याचा पूर्ण फायदा हा आपल्या प्लांटला होत असतो. या सगळ्या गोष्टी जाणवलं तर असं म्हणायला हरकत नाही की सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि या सगळ्याचा फायदा आपल्या प्लांटला झालेला आहे आणि इथून पुढेही सरांचं मार्गदर्शन आम्हाला त्यानंतर प्लांटला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर सरांना उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सरांचं निवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे ते खूप समाधानाचं, समृद्धीचं आणि खूप आरोग्यदायी जावं अशी सरांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. नमस्कार. देशमुख साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. देशमुख साहेबांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी शिवम संजय देशमुख. सर्वप्रथम मी पप्पांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. पप्पांनी नेहमीच त्यांचं काम अपार मेहनत आणि निष्ठेने केलं आहे. त्यांनी नेहमीच मला प्रामाणिकपणा, कष्ट आणि आदर यांचं महत्त्व शिकवलेलं आहे. पप्पांनी कधीच मला कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली नाही. त्यांनी नेहमीच माझे सगळं हट्ट पुरवले आहे. आता सेवानिवृत्तीनंतर मला त्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा, आयुष्य जगावं आणि स्वतःच्या आवडीनिवडीसाठी थोडा वेळ काढावा. धन्यवाद. नमस्कार,
मी सौ माणिक संजय देशमुखांची धर्मपत्नी. सर्वप्रथम मी संजय देशमुखांना सेवापूर्तीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते. संजयरावांबद्दल सांगायचं झालं तर आमचा विवाह 1999मध्ये झाला. सुरुवातीला अतिशय तापट वाटलेल्या ही व्यक्ती, परंतु नंतर हळूहळू कालांतराने त्यांच्यातील हळव्या मानसाची मला जाणीव झाली. आणि ही जाणीव विशेषतः 2004 नंतर ते आज तागायत प्रकर्षाने जाणवत राहिली. कारण 2004मध्ये ज्या वेळेला माझ्या माहेरी अचानक आलेल्या संकटामुळे माझ्यावर जी आईवडिलांची व भाच्याची जबाबदारी आली, त्यावेळेला त्यांनी जो मानसिक आणि वेळोवेळी आर्थिक आधार जो दिला, ते मी कितीही शब्दात सांगायचं ठरवलं तरी मी पूर्ण सांगू शकणार नाही. विशेषतः सांगायचं झालं तर ज्या वेळेला एकलहरे नाशिक येथून त्यांची भुसावळ औष्णिक विद्युतला बदली झाली, त्यावेळेला मुलाचं चालू असलेलं शिक्षण किंवा माझे चालू असलेले क्लासेस, त्यासोबत मला आईवडिलांविषयी वाटलेली काळजी, या सर्वांचा विचार करून अतिशय शांततेने मला समजावून सांगून आधार देऊन त्यांनी आम्हाला नाशिक येथे स्थायिक ठेवलं आणि स्वतः भुसावळ येथे येऊन पदभार स्वीकारला व आमच्या आधारासाठी आठवड्यातून 2 वेळेला कंपल्सरी ते अपडाऊन करू लागले. त्यावेळेला ड्युटी आणि कायम होणारं अपडाऊन यामुळे त्यांना जो त्रास होत होता, तो त्रास, त्यांना येणारा स्ट्रेस, त्यांची होणारी धावपळ आम्हाला वेळोवेळी जाणवत होती. तरीही अतिशय शांततेने त्यांनी आम्हाला समजावून घेऊन खूप आधार दिला. याबद्दल आम्ही सर्वजण शतशः ऋणी आहोत. संजयरावांची घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे खूप लवकर जबाबदारी पडली. त्यावेळेला काम आणि शिक्षण सांभाळून, अभ्यास सांभाळून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळेला खाजगी कंपनीत काही सुरुवातीला त्यांनी काम केलं आणि नंतर औष्णिक विद्युत कंपनीमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. अत्यंत कष्टातून हिरिरीने काम करून त्यांनी आपलं एक स्थिरत्व निर्माण केलेलं आहे. आणि यामुळे सेवापूर्तीच्या निमित्ताने मला त्यांना एकच सांगू इच्छिते की आता तुम्ही पूर्णपणे विश्रांती घ्या आणि स्वतःच्या इच्छा, स्वतःचे जे छंद आहेत, त्यांना विशेषतः वाचनाची जास्त आवड आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सेवापूर्तीच्या निमित्ताने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना करते. ऑल द बेस्ट. नमस्कार मित्रांनो, मी संजय शिवाजीराव देशमुख. आज दिनांक 3/10/24 रोजी असिस्टंट केमिस्ट या पदावरून महाजनकोच्या प्रदीर्घ सेवेनंतर कार्यमुक्त होत आहे. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे हा प्रवास महाजनकोचा माझा 1996मध्ये सुरू झाला. त्याआधी मी साधारण 9 वर्षे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला होतो. परंतु माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल किंवा माझं काही भाग्य असेल, त्यामुळे तेव्हाची MSEB आणि आताची महाजनको येथे नोकरी करण्याचं भाग्य मला लाभलं. प्रथम चंद्रपूर, नंतर नाशिक व नंतर आता माझी जन्मभूमी असलेल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे माझा पूर्ण कालावधी पूर्ण होत आहे. या सर्व ठिकाणी काम करता असताना माझे वरिष्ठ, माझे सहकारी, इव्हन कॉन्ट्रॅक्टर लेबर यांचे उत्तम सहकार्य मला लाभले. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मी हा कालावधी पूर्ण करू शकलो. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की महाजनकोमध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मला लाभले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्या महाजनको कंपनी म्हणजे काम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम. या माझ्या महाजनको कंपनीची यशाची पताका अशीच उत्तरोत्तर फडकत राहो असा मला विश्वास आहे. या व्हिडिओसारखा जो उपक्रम महानिर्मितीच्या प्रशासनाने अनोखा उपक्रम जो सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाजनको.